आणि आज बघा एकटा मेहनत करतोय आणि दर टायमाला आम्ही खेकडे वगैरे पकडायला जातो ना तेव्हा जास्त मेहनत त्याचीच असते. बस एवढी एक मजा असते, कारण का माहिती आहे मुंबईला राहतो त्याची मुलं अशी एन्जॉय करायला जास्त भेटत नाही. तर ये है अपने जंगल की एक एंजॉयमेंट. आज बहुत मजा आने वाला है यहाँ पे, खतरनाक. दिग्या भेटली वाटतं खेकडी. नक्की. अरे वा वा वा, चांगल्यापैकी भेटलेलं आहे बघा. साईज बघा, जबरदस्त साईजची भेटली. आज आपल्याला भेटलेले खेकडे आणि मासे. हा आता मासे रायता काय आहे? मासे असे खायला भाजून पण मस्त लागतात आणि शिजतात पण लवकर. तर फायनली इकडं आपली बिर्याणी एकदम रेडी झाली. म्हणा पण पेटली बघ, जबर भांबरूड झाली इकडे. आजचा प्लॅन एकदम भन्नाट आहे आपला. आज चालू आहे एकदम खोल जंगलामध्ये कॅम्पिंगसाठी आणि आज फुल ग्रुप कॅम्पिंग आपली असणार आहे. इकडे बघा भरपूर आम्ही 4 जण आलो आहे जंगला साईडला कॅम्पिंगला. भरपूर दिवसांनी कमीत कमीत आपण 2 ते 3 महिन्यांनी ह्या साईडला आलो आहे. आणि वरच्या साईडला आहे ना पाणी भरपूर कमी झालं आहे, तर त्या साईडला बऱ्यापैकी मासे साठलेले आहेत डबक्यामध्ये. तर ते मासे आज आपल्याला पकडायचे आहेत. बघूया मासे आपल्याला मिळतात काय, ते काहीतरी जुगाड करून पकडायला लागतील. फुल जंगल इकडे बघू शकता, जास्त कोणी येत नाही या साईडला लोक. इकडून जातं ना. इकडे कल्पेश भाऊची, इकडे आवडी आणि पुढे गेला डिग्या. आणि आपल्यासोबत आज राजा पण आला. जाऊया अजून थोडंफार आपल्याला चालायला लागेल. जिथं मेन स्पॉट आहे आपला त्या जागी. गेल्या वर्षी मी आणि आवडी गेलेलो तेव्हा आपल्याला तिथे बऱ्यापैकी मासे मिळालेले. तर ह्या टायमाचा काय पोझिशन आणि काय कंडिशन आहे ह्या टायमाला ती बघायची आहे पहिली जाऊन. तर इथे दिसतं आपल्याला पाणी, असं पाणी वरच्या साईडला असेल, तिकडे आपण आज कॅम्प करू. चला अजून थोडा वर जाऊ. अजून थोडा आपल्याला वरच्या साईडला जायचं आहे. आपण पोचले ही मरगड मिशा पायाजवळ. नेहमी आपण इकडे कॅम्पिंग करत असतो आणि समोर दिसतो आपल्याला डोंगर. त्या डोंगरवरती एक स्वप्न आहे आपला, तिकडे वरती कॅम्पिंग करायची. घ्या भारी वाटेल ना वरती. वरती जाम नाहीये, सरळ आहे. आज पण स्पॉट काय भारी आहे. वरतून पाळलाच जाईल खाली बघू कधीतरी करू तिकडे जाऊन. तिकडे चढलेलो ना आपण आता. हो गेलो तिकडं. गेले इथून चढून वरती. खाली बघितल्यावर भरपूर खोल वाटतं, कारण वातावरण एकदम शांत वातावरण आणि एकदम थंड वातावरण आहे इकडचा. कारण इथं गारवा भरपूर जाणवतो. वरती आवाज येतोय ना, कोणतरी बायका आले त्या साईडला खेकड्यानं आमच्या गावातल्या बहुतेक. एवढा जंगलामध्ये. चला खालून जाऊया. मासे किती आहेत? दिसले मासे भरपूर आहेत मासे. आपल्या इथे जाऊया आता. मसाला आणलेस ना सगळं. ओके 2 फुटला. आणि जंगलातलं पाणी म्हणजे एकदम नॅचरल पाणी. जे आपण घरात पाणी पितो ना त्याच्यापेक्षा एकदम क्लिअर आणि पिण्यासाठी पण एकदम चांगला ना. कसं आहे पाणी.
मस्त एकदम. इकडचा व्ह्यू आहे ना जबरदस्त आहे. इकडची जो लोकेशन आहे ह्या ठिकाणचा एकदम शांत, लय भारी वाटतंय. मासे तर भरपूर दिसतात आपल्याला, उग्या मिळतात का आपल्याला. अशा वातावरणात आहे ना, अशा वातावरणात डिग्या पण पहिल्यांदा झाला असेल ना ह्या साईडला, म्हणजे कॅम्पिंगसाठी मेन. कसा वाटतं अनुभव इकडचा? आता बघूया, मजा करू. खेकडे वगैरे पकडायला नेहमी जायचंच असतो डिग्या, तर बरेच दिवसांनी पहिल्यांदाच मला वाटतं आला असेल ना कॅम्पिंगला. कॅम्पिंगला पहिल्यांदा आलो. बघूया काय मजा येते. आवडी नेहमी आपल्या सोबत असतो. आपल्या जागेवरती पोहोचलाय, तिथेच आपल्याला टेंट लावायचा आहे. आणि इकडे कल्पेश भाऊजी पहिल्यांदा आपल्यासोबत एन्जॉय घेत आहेत. मासेमारी करायचा खास म्हणजे. खूप खूप छान वाटतं आता. तर असे आपल्याला फांद्या तोडून टाकायचे आहेत. आणि हा जो पाणी आहे ना मित्रांनो, 1 तासानंतर पूर्ण क्लिअर होईल. तोपर्यंत आपण मासे पकडून घेऊ. पाणी वाहत आहे त्याच्यामुळे लगेच क्लिअर होतो. सगळ्यात आधी आहे ना आपल्याला पहिला तिथं बांध घालावा लागेल. बोटीवर गेलो समुद्रावर. अजूनपर्यंत आहे ना माशांचा हे नाही. अजून झाड तोडून आणले आणि टाकले तिथं आतमध्ये. बघा भरपूर झाडं तोडून आणले. बऱ्यापैकी तिकडे वरच्या साईडला भेटली. तर अजूनपर्यंत अर्धा तास झाला असेल. अजून बघूया अर्ध्या तासाने भेटतात काय. मासे सगळे इकडे वरती येत आहेत. ते बघा कोपऱ्यात येत आहेत मासे इकडे. प्रयत्न चांगला होता. बघू 1 तासाने. आणि गेल्या वर्षी आहे ना मी आणि आवडी आलेलो, आणि त्या टायमाला एवढाच आपण चीक टाकलेला झाडाचा, फांद्या वगैरे टाकलेल्या, तेव्हा आपल्याला 1 तासाने मासे भेटलेले. तर आता अर्ध्या तासाने, अर्धा तास झाला आपल्याला, अजून अर्धा तास थांबू. 2 भेटले आहेत का काय? 3 झालं ना. एवढं बघा डिग्यानी बघा काय अर्जान. बापरे, पाणी पूर्ण खदलावायला लागेल तो, त्याच्यामुळे ते मासे भेटतील. भेटली वाटतं खेकडी. खेकड़ा मिल गया. खेकड़ा देखो कितना बड़ा है. अरे बड़ी साईज आहे. नक्की. अरे वा वा वा, चांगल्यापैकी भेटलेला आहे बघा. मस्त आहे साईज बघा, जबरदस्त साईजची भेटली. मासे भरपूर आहे त्याच्यामध्ये. मासे नाही भेटले मग खेकडे नक्की भेटत आहेत. हे देखो, आपण इकडे टेंट लावतोय आणि डिग्या बघा तिकडे असे मासे पकडतोय. लय भारी काम, म्हणजे थोडेफार साठले आपल्याकडे मासे. आणि आज बघा एकटा मेहनत करतोय. आणि दर टायमाला आम्ही खेकडे वगैरे पकडायला जातो ना, तेव्हा जास्त मेहनत त्याचीच असते. म्हणजे एकदा नदीमध्ये घुसला ना खलास, म्हणजे त्याला खेकडे आणि मासे बस एवढी एक मजा असते. कारण का माहिती आहे, मुंबईला राहतो त्याच्यामुळं अशी एन्जॉय करायला जास्त भेटत नाही. तर ये है अपने जंगल की एक एंजॉयमेंट. आज बहुत मजा आने वाला है यहाँ पे, खतरनाक. डिग्या. आणि हा बघा गाडी हसून आहे ना, आता पोट दुखते मगापासून. कारण एकदम आपण आता थोडीफार मेहनत करतोय, पण तिथे एकटा मेहनत करताना मला किती हसायला आला, भरपूर हसायला आला. चला टेंट लावून घ्यायचा. लावूया नक्की नक्की.
कसली घबी शिरली आतमध्ये. सावली हाय बरी आहे. अशी अशी नको बघा खेकडी जावडी. भाऊ वर बसलं. टेंट मस्त लागलं आपल्या इकडे बघा जबरदस्त. आणि सध्या तरी आहे ना गार वातावरण मस्त आहे ह्या साईडला. काय बघा एक नंबर. बसून आहे ना प्रयत्न चालूच आहेत खेकडे मासे पकडण्याचे अजूनपर्यंत तरी. आणि इकडे बघा आवडी काय करतोय. इकडे शेकोटी पेटवून ठेवतोय आणि तिकडे खेकडे पकडायचं काम चालूच आहे. ठेवलं पाया कुठं आहे तू काय म्हणजे हाय अजून मगाच आहे ह्याच्यात असं इकडे उपटू काही हा पलटी होईल ते. दगड गोटा दगड एकदम गोटा. तिकडे टोपाला लेवल घ्यायची तयारी चालली आहे. म्हणजे तो करपणार नाही आपला. तर सगळ्यात आधी आपण जो चिकन आणलाय त्याला आपण मॅरिनेट करून घेऊ. कारण का माहिती आहे भरपूर टाईम झालाय तरी चिकन खराब व्हायच्या तोवर पण बनवूया. कसं चालली बहुतेक 5:30 वाजून गेले असतील. तर पटापट तयारीला लागूया. आणि तिकडे खेकडे मासे पकडण्याचे प्रयत्न चालूच आहेत. आवडी तिकडे फाटी गोळा करतोय तोपर्यंत आपण इकडे तयारी करूया जेवण बनवण्याची. चिकन मस्तपैकी धुवून घेऊया आपण. साईज बघा जबरदस्त साईज आहे. दिघा तिकडे मासच पकडतोय. अरे 2 आलं. हे बघा हो इथं मिळेल. इकडे मस्त काठीला खवलेला गावी आल्यानंतर एक आनंदच वेगळा असतो आपला. वेगळाच. तर तुम्ही ट्राय करा या गोष्टी. दिघ्याने भरपूर मेहनत घेतला या टायमाला. ह्या टायमाला नेहमीच घेतो तो खेकडे मासे पकडायला का नेहमीच. काय बनवतं बिर्याणी बनवायची की काय करायचं. आणि मस्त की सुका चिकन बनव. आपण कॉईल फ्राय मध्ये म्हणजे हा कॉईल फ्राय मध्ये पॅक करून डायरेक्ट भाजून सिल्वर फ्राय मध्ये सिल्वर कॉईल मध्ये. आणि मासे पण तसेच कर मस्त हे करू एकदम त्यातच टाकू ना रोस्ट चिकन आणि मासे मिक्स करून कॉईल पेपर मध्ये लावू ना आवडी. बरोबर ना मागच्या टायमाला केले तसे. ती मोठी लाकडं लावली ना. आज आपल्याला भेटलेले खेकडे आणि मासे. खेकडे आणि मासे आपण मस्त की कुठे इकडे चांगलं पसरवले मस्त पसरले जे आणलेले बघा जबरदस्त मोठी आहे. आणि इकडे मस्त चिकन मॅरिनेट करून ठेवलाय. आपण आता बनवायची सुरुवात करू. राजा ए राजा काम तांदूळ होती. हे लेवल गेली टोपाची. परफेक्ट बसला एकदम परफेक्ट. मासे नाही आले तेवढे बाहेर. माशांच्याच पाठीशी लागले ते बघा. ना गरम होतोय. कटिंग चालू आहे इकडं. कांदा टोमॅटो सर्व. आणि सवय आहे कटिंग वगैरे करायची ना. खूप आवड आहे मला. कटिंग करायची आवड आहे भरपूर. काय बोलतो सावडी. हा सावळी काय नाही बोलत आहे. सावळी काहीच बोलू शकत नाही.
तो बघा अजून मासे पकडतोय. नाही जेवढं भेटलं तेवढं भेटलं. नाद आहे नाद. नाद आहे डिकेचा नाद. अरे अरे असेल खाली. मस्त वाटतं आता संध्याकाळच्या टायमामध्ये जबरदस्त. तर इकडे आपण चुलीवरती भात ठेवला आहे आणि बिर्याणीचे तांदूळ आहेत. म्हणजे आपल्याला बिर्याणी वगैरे काहीतरी बनवायची आहे. तिकडे कटिंग चालू आहे मस्त. रायता मारायचं रायता काय आहे काय टाकू काकडी तरी आहे. भेटत नाही प्लेटमध्ये कापायला. राजा बसलाय मग सोबतच आहे. आणि संध्याकाळचा वातावरण मस्त वाटतोय. मस्त पक्ष्यांचा आवाज येतो इकडं. बरेच टाईम ह्या साईडला आलो नव्हतो. भरपूर मग कमीत कमी 3-4 महिने झाले आलो नाही या साईडला. कारण सध्या बिबट्यांचा वावर आपल्या साईडला भरपूर आहे. त्याच्यामुळं एवढा लांब यायचं असेल तर 3-4 जण तरी पाहिजे सोबत. तर जरा बरा वाटतो म्हणजे धीर येतो एक. तर आपण 4 जण आहोत. काय वाटणार नाही, मजा येईल. बघूया आजची रात्र आपली कशी जाणार आहे ह्या साईडची. मासे असे खायला भाजून पण मस्त लागतात आणि शिजतात पण लवकर. सलाडची तयारी चालली आहे स्पेशल. टेस्ट करा. जबरदस्त. असा पण मिक्स करून भारी वाटतो खायला. टेस्ट करून तर बघा. स्मेल तर भारी वाटतो एकदम. टेस्ट करून तर बघा कसा वाटेल. लिंबू वगैरे टाकलंय, मीठ टाकलंय, मसाला टाकलाय. सॉलिड एकदम. लिंबू संत्र्यासारखा फ्लेवर आहे. हा एक नंबर बघा. संत्र्यासारखा फ्लेवर आहे अजून. संत्रा थोडा संत्रा वाटतो. संत्र्यासारखा जरा फ्लेवर आहे पण हा लिंबूच आहे. जंगलामध्ये जंगलामध्येच भेटला आपल्याला. तर मस्त वाटतंय बघा एकदम भारी. संत्र्यासारखा सेम. ह्याचा फ्लेवर एकदम जबरदस्त आलाय. आज बनवणारी माणसं भरपूर आहेत. दिग्या तिकडे सेफ आहे, इकडे आमचे भाऊजी सेफ आहेत आणि मी पण बनवतो चांगला. तर आज बिर्याणी एकदम भारी वाटली बनवायला. थोडं कांदा कांदा टोमॅटो नंतर तेल पाहिजे होतं का अजून? नाही बस ना. काय राहिला त्याच्यात काय शेवटी मासा भाजून खाल्ला ना दिग्याने. पण टेस्ट मस्त लागते ना अशी खायला. विदाऊट नमक विदाऊट मस्त फ्लेवर पण मस्त आहे. फ्लेवर पण मस्त येतो. आगीवरती मस्त भाजून. विदाऊट नमक वगैरे हेल्दी आहे. बोला पाहिजे. ठेवतो. काय झालं माहितीये तिथे आम्ही एक दिवशी दगडावरती चिकन भाजत होतो आणि काय झाला अचानक आहे ना दगडाने म्हणजे खालची ती ही असते ना खाली कवर दगडाच्या खालची तो दगड उडाला. तो डायरेक्ट आतमध्ये टेनमध्ये आणि तिथं तो होल पाडलाय. ना आवडे आपणच होतो ना आवडे. मी वाचलो भरपूर. मग तर लागले असते दगड. फुटला असता चांगला. फुटला दगडच फुटला. तिथून दगडी जवळ जायला भीती वाटते. असं आहे. कौल पण आहे ना कधी कधी फुटतो कौल फ्रायला. स्पॉट भारी आहे. एक नंबर. टोमॅटो थोडा ग्रेव्ही लालसर वगैरे झाला पाहिजे. मस्त की लालसर झालेला आहे. तयार झाला मसाला लागा. ओके आपलं घरगुती मसाला. बस.
तू काय बोलला? काही गोष्टी कमी पडल्यात, जास्त पडल्यात, पण तरी खाण्याची चव वेगळीच असते इथे. आराम चालू आहे. आणि संध्याकाळचं वातावरण आहे ना जबरदस्त आहे. बहुतेक अर्ध्या पाऊण तासामध्ये कालूक होईल नाही आता. नक्की. जबरदस्त चिकन होतोय आपला. राईस वगैरे सगळं तयार करून घेतलाय. चला आणि मस्त दोघेजण आराम करतायत कारण भरपूर मागास धरणं मासे खेकडे पकडत होते. इकडे जेवण तयार झालंय मस्त. आणि इकडे बघा झोपले दोघं पण. बघूया लवकर उठवायचे नाही. बघू जेव्हा उठतील तेव्हा उठतील ते. संध्याकाळच्या टायमात आहे ना पक्ष्यांचा आवाज बघा जबरदस्त वाटतोय. कारण हे पक्षी अशी संध्याकाळ झाली ना का ओरडत राहतात. मस्त वाटतं एकदम. कशी वाटते फिलिंग तुम्हाला मस्त इकडची? वाटते, एकदम छान वाटते, खूप छान वाटतोय. आणि ह्या वांद्रा गावामध्ये येणं खूप गरजेचं आहे. एकदा या, विजिट करा, खूप छान वाटेल. आणि राकेश शिंदे यांना एकदा भेट घ्या. या नक्की आपण कॅम्पिंग करू अशाच जागी भन्नाट अशा वातावरणात. मजा वाटते. उठला घ्या असा तो उठला म्हणजे फ्रेश झाला. आवडी झोपलाय बघा अजून. उठला आहे ना आपण थोडासा भात काढून घेऊ म्हणजे कलर थोडासा बरा वाटेल ना. बस चिकन बस झाली. अशी थंडी लागते रे ह्याच्यातच बरं वाटतं. ती चालू झालेली आहे आता. जसा अंधार होणार तसं थंडी वाढणार. आपण त्याला थंडी लागतं. त्याच्यावरती मस्त चिकन टाकू आपण. चला त्याच्यावरती परत एक थर वापरू. बघा जबरदस्त. इकडं आपली बिर्याणी तयार झाली. कोथिंबीर संपली ना. कोथिंबीर संपली. तर फायनली इकडं आपली बिर्याणी एकदम रेडी झाली. मंडळी इकडे सगळी जेवायला बसली. आवडी तिकडं आहे तो बघा. तोंड बिन धुवून आला मस्तपैकी फ्रेश होऊन आला. जेवून घेऊया देऊ ना. तर इकडं बघा मस्तपैकी सलाड बनवलेला. तिकडे बसा जरा. सीधा गरम. काम 25 करून घ्या. खूप छान झालं. सॉलिड एकदम बिर्याणी जबरदस्त झाली. सॉलिड भाऊजीने बनवला आणि सॉलिड झाली. आवडली ना? आवडली ना? एक नंबर. एवढी भारी टेस्ट आहे ना जबरदस्त. जबरदस्त एक नंबर मस्त. भारत मस्त गरम गरम आहे तोपर्यंत भेटली खायला. या मित्रांनो जेवायला जबरदस्त अशी बिर्याणी. आजची एकदम स्पेशल बिर्याणी खतरनाक. झाला बहुतेक कालोख होईत आला.
थोडासा उरला आहे अजून. आम्ही दोघं जण मस्त पोटभर जेवलो नाही. पोटभर मजा आली, खूप मजा आली, खूप छान होतं. आवडी घ्या अजून. पाणी बघा क्लिअर होईत चालला तिकडं. भाकरी पण पेटली बघ. 8:30 वाजून गेले मित्रांनो आणि जबरदस्त वाटतं एकदम. नाही थंडी लागायची सुरुवात झाली नाही. थंडी चालू झाली, थंडी मस्त चालू झाली आणि दुपारी एवढा गरम करतो ना, भरपूर गरम, आणि रात्रीच्या टायमात भरपूर थंडी. सकाळी तर भरपूर थंडी पडत. जेवण खूप मस्त झालेलं आहे आमचं. इथं जर आपण जाला आणला असता ना मासे पकडायला, झाला तर 100% सगळे भेटले असते ना. आवडी माहिती झाला पाहिजे होता आपल्याकडे. झाला असता तर भेटले असते. आणि तिकडे मासे भरपूरच होते त्या डावामध्ये, तर ते आपण जाला आणून पकडायला पाहिजे होतं, तर चांगले मिळाले असते मासे. तर बऱ्यापैकी भेटलेत. आणि झोप यायला लागली कारण वाजले बहुतेक 8:45 वाजून गेले असतील. तर असाच झोप तर लवकर नाही येत असा जंगला साईडला. चला गुड नाईट. गुड नाईट. काय ये इथं मध्ये, तू इथं खूप थंडी आहे. डिग्याला जायचं आहे मुंबईला आणि ह्याला पण जायचं आहे. मला पण जायचं आहे. सकाळी 7 वाजता निघायचं आहे मग. तर मित्रांनो चाललोय अचानक आपण घरी, कारण ह्याला पण जायचं आहे मुंबईला 11च्या गाडीला. आणि भाऊजींना उद्या सकाळी 7ला काहीतरी निघायचं आहे ना आवडे भाऊजी. नक्की. तर जाऊया इथून. चला येऊ दोघी, येऊ चला. सगळा घेतला. वाट तुलाच माहिती. चल मी जातो पुढे. जंगलातून चाललोय घरी आपण. अरे त्या कारण रात्री कशी माहिती आहे, विंचू सापाची वगैरे भीती असते. आता वाजले रात्रीचे 11:30. अरे त्या झाड पडलंय मोठं. आरामात या एकदम. चला जंगलातून जायला लागतोय घरी, कारण डिग्याला अचानक कॉल आला. नशीब वरती नेटवर्क होता, उद्याच्या उद्या बोलवलेलं आहे त्याला. वरती नेटवर्क चांगला होता डोंगरावरती, तेव्हा त्याच्यामुळं कॉल आला त्याला. तुला अचानक 11:30 वाजता इथनं निघालं होतं आपल्याला. ट्रेंड वगैरे काढला, मस्त झोप लागलेली. आरामात चला एकदम. मस्त कुत्रा राहिला सोडीला. हॅलो बहुतेक खाली उतरलो. मित्रांनो अचानक निघायला झाला. अचानक म्हणजे 11:30 वाजता आपण तिथून निघालो. डिग्याला कॉल आलेला तिकडून मुंबईवरून. तर भाऊजीने पण उद्या जायचं आहे, त्याच्यामुळे आपण चाललोय. तर मजा वाटली ना भरपूर. खूप मजा आली, खूप मजा आली. नेक्स्ट टाइम चांगली टाइम नक्की येणार मी. आणि डिग्याला नेक्स्ट टाइम म्हणजे डिग्याला टाइम असतो. आता त्या जायचा टाइम आला तेव्हा विचारला, कमीत कमी 10-1 दिवस तरी होता इथं. आणि आता कॉल आले होते. अचानक आमचा फुल नाईट कॅम्पिंगचा प्लॅन होता आणि जंगलातूनच आलो डायरेक्ट इकडं निघून. कारण जंगलातनं येणं ह्या टायमाला म्हणजे भरपूर धोक्याचं आहे, कारण डुकरं आणि इतर प्राणी असतात. तरी आपण पोचलो आता सेफ जागी. त्याच्यानंतर आपण पोचू. कमीत कमी 12:15 वाजून गेले. आता 10 मिनिटावरती आपलं घर आहे, जावं पटापट. तर तुम्हाला मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि मित्रांनो चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. बाय 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 बाय.